नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाचे टोपण नाव आहे? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे टोपण नाव आहे? गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुनी या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुवाहाटी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी केव्हा झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 जून 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1492 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सरकारी कार्यालयाला रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड हॉर्डिंग्ज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अल हिलाल हे महत्त्वाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढलेले वृत्तपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी बोलीभाषा खालीलपैकी कोणती आहे? जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीनी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधले वाळवंट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 लिटिल गर्ल खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोनिका आथरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 15 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधली संस्था आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधील आंतरराष्ट्रीय संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रोम इटली या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतीय घटना परिषदेचे सल्लागार खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर बी.एन. राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सन 1848 मध्ये लोकहितवादीची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मुंबई येथे शारदा सदन संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मुंबई येथे शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? डोंगरीच्या तुरुंगामध्ये आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गो ग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघ संस्कारम योगम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खालीलपैकी कोणी फडकावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पदमनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आलं होतं? मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार बांधण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये रस्त्यांची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? भारतामध्ये रस्त्यांची घनता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपतींची निवड यांच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य होते? महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे खालीलपैकी कितवे राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 90 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ग्रामपंचायतचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? ग्रामपंचायतचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक हा खालीलपैकी कोणत्या वर्गामधला कर्मचारी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्ग 3 चा कर्मचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रेरीज व स्ट्रेप्स हे प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येतो? प्रेरीज आणि स्ट्रेप्स हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समशीतोष्ण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संकेतार्थी वाक्य आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे. संकेतार्थी वाक्य या ठिकाणी कोणते होईल?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, पुढील वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. पुढील वाक्याचा आपला प्रयोग ओळखायचा आहे. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, कर्तरी वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, भारताचा पहिला महासंगणक पुणे येथे खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केला होता? भारताचा पहिला महासंगणक पुणे येथे खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सी डॅक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, चांदी या धातूचा आपल्या ठिकाणी रेणुसूत्र ओळखायचे आहे. चांदी या धातूचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, Ag या ठिकाणी चांदू या धातूचे रेणुसूत्र होईल. प्रश्न क्रमांक 42, विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, लाकूड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44, कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? ती खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, हायपोथॅलेमस ग्रंथी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45, रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कोणत्या यशास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, सल्फ्युरिक ॲसिड यांना रसायनाचा राजा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 46, कोणत्या परजीवीमुळे हिवताप होतो? खालीलपैकी कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप हा होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, प्लाझ्मोडियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47, वारंवारिता यांचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? वारंवारिता यांचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, हर्ट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 8, अधोरेखित आपल्या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आजारी माणसाला आता थोडे बसवते. आपल्या ठिकाणी योग्य क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, शक्य क्रियापद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे या वाक्याचा खालीलपैकी कोणता काळ होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, अपूर्ण वर्तमान काळाची वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50, तो माझ्याहून 7 वर्षांनी मोठा आहे. आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची. अधोरेखित शब्दाची आपला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, पंचमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51, भाषिक तत्वावर रचना झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? भाषिक तत्वावर रचना झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53, दियोगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? दियोगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा खालीलपैकी कोणता महामार्ग आहे? उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पॅन अमेरिकन महामार्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं आहे ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. अतिशय महत्त्वाच्या बॅच अनअकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता फ्री स्कॉलरशिप टेस्ट सिरीज केव्हा आहे? डिपार्टमेंटल PSI
डिपार्टमेंटल PSI स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 8. ओके, केव्हा आहे? 2 ऑक्टोबर. ओके, 2 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप टेस्ट सिरीज सर्वांनी एनरोल करायचं आहे. अतिशय महत्त्वाची ही स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅच कोर्स कोणता आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI ASO कंबाईन सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. केव्हा बॅच आहे? 29 सप्टेंबरपासून अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. तुम्ही जर आपला RVD लाईव्ह हा कोड तुम्ही जर यूज केला तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल. दुसरी कोणती बॅच आहे? फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम 2021 अतिशय महत्त्वपूर्ण ही पण बॅच. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI या सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याचे आपण जर प्लस सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे अगदी मोफत मिळणार. ओके, 24 महिन्याचे आपण घेतले तर आपल्याला किती? 4 महिन्याचे अगदी मोफत मिळणार आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅच कोणती आहे? मिशन खाकी पोलीस भरती बॅच क्रमांक 12. केव्हा स्टार्ट आहे? 1 ऑक्टोबरपासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वाची ही पण बॅच. जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता. अतिशय महत्त्वाची ही पण बॅच आहे.